गोपाळा बोल बजरंग बली की जय हा आवाज दहीहंडीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये गुंजलेला पाहायला मिळतो। मात्र हाच गोविंदा आता साता समुद्रा पार देखील पोहोचलेला आहे। मी सध्या ठाण्यामध्ये आहे आणि आपण पाहतोय स्पेन वरून आलेलं हे गोविंदा पथक आता दहीहंडीची सराव करताना पाहायला आपल्याला मिळतंय। एकंदरीतच अनेक वर्षांपासून हेच स्पेनचं पथक या भारतामध्ये मानवी मनोरे रचवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि वर्षभर केलेली ही सराव हा त्यांच्या कामाला येतो आणि अगदी सहजरित्या हे जे सर्वच गोविंदा आहेत ते या ठिकाणी मानवी मनोऱ्यांवर चढताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्या भारतीय झेंड्याला तिरंग्याला हे सलामी याच मानवी मनोरे रचून देणारच आहेत। मात्र 16 तारखेला दहीहंडी उत्सवामध्ये देखील यांचा सक्रिय सहभाग या स्पेन वासियांचा सहभाग असणार आहे। मागील वर्षभर हे या संपूर्ण मानवी मनोऱ्यांची तयारी करत असल्याचं यांच्याकडून कळलेलं आहे। ज्यावेळेस आम्ही या स्पेन खेळाडूंशी बातचीत केली त्यावेळेस आम्हाला असं कळलं की वर्षभर हे संपूर्ण या मानवी मनोऱ्यांचा सराव करतात आणि त्याचमुळे अगदी सहजतेने हे मनोरे जे आहेत ते रचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे भारताची जी संस्कृती आहे ती साता समुद्रापार गेलेली आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण हे स्पेनचं गोविंदा पथक आणि याच स्पेनच्या गोविंदा पथकाने अनेक विश्वविक्रम याच भारतामध्ये केलेले देखील पाहायला मिळत आहेत। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।